नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजप सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्यांना आमचा पाठिंबा. काँग्रेस आमदाराची ऑफर. महापौर पदाचे आरक्षण ठरविणार सत्ता कुणाची? गुरुवारच्या आरक्षणाकडे लागले आहे सर्वांचे लक्ष. उद्धव सेना महापालिकेत सत्तेत जाण्यासाठी आतुर. अटी व शर्ती ठेवत भाजप सोबत जाण्याची आमदार देशमुखांची तयारी. ठाकरे शिवसेनेसोबत चर्चा झाल्याचे विजय अग्रवाल यांना मान्य. भाजपचे निवडणूक प्रभारी दिसले चांगलेच टेन्शनमध्ये. किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणात 10 लोकांना जन्मठेप. 5 आरोपींची निर्दोष मुक्तता. जिल्हा न्यायालयाचा निकाल. आता सविस्तर बातम्या. एकीकडे भाजप सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ असताना आज अकोल्यात काँग्रेसने भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आक्रमक पावले उचलली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसकडून मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेसला कुठलेही पद नको, भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करावी असे स्पष्ट आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. सर्व पक्षांशी बोलणी सुरू असून अकोला महापालिकेत लवकरच सत्ता स्थापन होईल असा ठाम दावाही आमदार पठाण यांनी केला आहे. महापालिकेतील सत्ता समीकरणे बदलण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याशी बैठक घेतली असून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. यामुळे भाजप विरोधी आघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. भाजप सत्तेचा दावा जरी करीत असली तरी मात्र भाजपकडे कोणत्याही पक्षाचे किंवा अपक्ष नगरसेवक सुद्धा नाही. भाजपकडे केवळ त्यांचेच 38 नगरसेवक आहेत. त्यांच्याकडे कुठलेही अन्य पक्षाचे अथवा अपक्ष नगरसेवक जात नसल्याने ते अस्वस्थ होत असून उगाच अन्य नगरसेवक, अपक्ष नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या अफवा ते उडवत असल्याचा टोला यावेळी आमदार पठाण यांनी लगावला. राष्ट्रवादी जो तुतारी है वो हमारे साथ है और अंबेडकर साहब से चर्चा हुई, उनके लोगों से चर्चा हुई. अंबेडकर साहब आज अकोला आ रहे हैं, कल उनके साथ में बैठक है. आज शिवसेना के आमदार नितिन देशमुख ने जो प्रस्ताव रखा कि जो इस शहर के लिए सुरक्षा और रक्षा की बात करेगा, स्वास्थ्य अच्छा देगा, शिक्षण अच्छे देगा और सबसे बड़ी बात कि अकोला महानगर पालिका में जो गब्बर सिंह टैक्स कम करेगा हम उसके साथ में. तो मैं शिवसेना को ये प्रस्ताव लेकर आज देने को आया कि कांग्रेस पार्टी आपके साथ में है, सब मिलकर आप सत्ता बनाओ. हम बिना शर्त के पार्टी में देने के लिए तैयार है. अगर इस शहर का भला होता है तो कांग्रेस पार्टी अपने सारे पदों का त्याग देंगी और अकोला की जनता का साथ देंगे और अकोला की जनता का बड़ा टैक्स कम करने के लिए हम सत्ता के अंदर बिना किसी पद के भी समर्थन देने के लिए तैयार है. हमारी पूरी तैयारी है. हम ये चाहते हैं कि यहाँ गैर भाजपाई सरकार बैठे, क्योंकि जनता ने उनको मैंडेट नहीं दिया. तो जनता का इशारा है कि इनको सत्ता मत दो. तो इसलिए मैं कांग्रेस पार्टी का आमदार आपके चैनल के माध्यम से कहता हूं कि जितने भी गैर भाजपाई लोग हैं, आप मिलकर सरकार बनाओ. कांग्रेस पार्टी कोई शर्त नहीं रखेगी और कोई चीज़ के लिए आग्रह नहीं करेगी. हम खुला समर्थन देने के लिए तैयार. निकालाच्या दिवसची गुड न्यूज तुम्ही जे सांगणार होते ते कधी सांगणार आहात? मैं तो आज भी कह रहा हूं आपको कि आप रुको. शपथ यहाँ पर गैर भाजपाई सरकार का महापौर ही लेगा. मैं पूरी तरह यकीन से कह रहा हूँ और आप मेरी बात का भरोसा करो, क्योंकि हमारे पास में पूरे लोग हैं और हम सरकार बनाने जा रहे हैं. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता शहराच्या राजकारणात सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. 80 सदस्यांच्या या महानगरपालिकेत बहुमतासाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता असून राजकीय गणिते आणि महापौर पदाच्या आरक्षणावर अवलंबून आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 80 पैकी 38 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. बहुमतासाठी त्यांना केवळ 3 नगरसेवकांची गरज आहे.
भाजपच्या गोटातून असा दावा केला जात आहे की मित्रपक्षातील शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शहर विकास आघाडीचा प्रत्येकी एक नगरसेवक त्यांच्या बाजूने आहे, ज्यामुळे त्यांचे संख्याबळ 41 वर पोहोचले आहे. मात्र हा आकडा अधिक मजबूत करण्यासाठी भाजपकडून अपक्ष आणि इतर छोट्या गटांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपने शिवसेना उभाठाला टाळी दिली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचा दावा आहे की ते सत्ता स्थापन करणार, त्यामुळे नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावर मात्र संशय व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे गुरुवारी दिनांक 22 तारखेला मंत्रालयात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे संपूर्ण अकोला शहराचे लक्ष लागले असून आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते यावरच अनेक नगरसेवकांचे राजकीय भवितव्य आणि इच्छुकांच्या संधी ठरणार आहेत. अनेक नगरसेवक वेट अँड वॉशच्या भूमिकेत असून आरक्षण जाहीर झाल्यानंतरच सत्तेचे खरे समीकरण स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडणाऱ्या भाजपसोबत अकोल्यातील शिवसेनेचे 6 नगरसेवक सत्तेत किंवा सत्ताबाह्यपणे सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. काही अटी समोर करत ते संकेत उभाठाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. सोमवार मंगळवारी शिवसेनेचे 4 नगरसेवक गडाला लावण्याचा भाजपचे ऑपरेशन लोटस फेल केल्यानंतर आज शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी थेट सर्व नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेत भाजपच्या हाकेला टाळी देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यात विरोधाची भूमिका घेणारी शिवसेना अकोल्यात मात्र सत्तेसाठी मवाळ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. शिवसेना उभाठासोबतच भाजप जाणार असल्याचे एकूण चित्र आहे. उद्या आरक्षण घोषित झाल्यानंतर यावर अधिकृत काय तो निर्णय होईल. शिवसेनेचे 6 नगरसेवक थेट सत्तेत जातात की महापौर निवडीच्या दिवशी अनुपस्थित राहतात असा प्रश्न विचारला जात आहे. आमदार नितीन देशमुख यांनी मात्र शहर विकास आणि महापालिकेची संबंधित नसलेले विषय समोर करत भाजप व शिवसेना युतीची अप्रत्यक्ष तयारी दर्शवली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या शहरातली मुलगा मुलगी जे भयभीत वातावरण ह्या ठिकाणी आहे, मुलगा मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. ह्या ठिकाणी आपली मुलगी जेव्हा कॉलेजला जाईल, जेव्हा ट्युशनला जाईल, बसस्टँडवर जात असताना, स्टेशनवर जात असताना ती महानगरपालिकेच्या बसमध्ये गेली पाहिजे, म्हणजे तिला सुरक्षा वाटेल. म्हणजे ह्या ठिकाणी हे शहर असुरक्षितसारखं वातावरण आहे. शहरामध्ये अनेक हत्याकांड, बलात्कार ह्या ठिकाणी आहेत. म्हणून मुलीची सुरक्षा आमच्यासाठी पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. एक तो मुद्दा आमच्या जिल्हा प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौरांजवळ मांडला की आमचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते प्रश्न कोणी जर निकाली काढील त्यांच्यासोबत आम्ही, आमच्या शहराचे प्रश्न, आमचा वैयक्तिक शिवसैनिकाचा प्रश्न नाही आहे, शहरातला प्रश्न आहे. म्हणून ह्या ठिकाणी झोननी या महानगरपालिकेचे हॉस्पिटल असले पाहिजे. झोन जेवढे झोन आहेत त्या ठिकाणी. आणि ह्या शहराला जो यांनी जिगावचं पाण्याचा प्रस्ताव जो केला आरक्षण, ते जिगावचं पाणी अत्यंत दूषित पाणी आहे, घाणेरडं पाणी आहे. ह्या शहराला स्वच्छ आणि चांगलं पाणी भेटलं पाहिजे. म्हणून वान धरणाचं पाणी आम्हाला असलं पाहिजे. वान धरणाची ग्रॅव्हिटी आहे आणि एक दिवस आड रोज महानगराला पाणी भेटू शकते. आज 15-15 दिवस महानगरपालिकेत पाणी येत नाही. हद्दवाढीत तर महिना येत नाही. आणि जो महानगरपालिकेनं जो टॅक्स लावला तो टॅक्स कमी केला पाहिजे, त्याचं व्याज कमी केलं पाहिजे. जे पाणी भेटत नाही त्याचं पाण्याचा तो कर लावून राहिले तो कर कपात झाला पाहिजे. आमचे जे हे प्रश्न आहेत महत्त्वाचे, जो हद्दवाढीत जो भ्रष्टाचार झाला 100 कोटीच्या कामाचा, त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. हद्दवाढीचे 150 कोटी जे प्रलंबित आहेत ते 150 कोटी हद्दवाढीतले आले पाहिजे. हे आमचे महत्त्वाचे प्रश्न या शहरासाठी आहेत आणि ते प्रश्न आमच्या जिल्हा प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीच्या महापौरांच्याकडे मागणी केली. जर आपले मुद्दे त्यांनी मान्य केले तर आपण सत्तेसोबत जाणार. निश्चितपणे ज्या लोकांनी जे कोणी सत्तेत बसेल आणि आमचे प्रश्न त्यांना मान्य असेल, आम्ही त्यांना सहकार्य करू. कारण की आम्ही म्हणजे जनता आहे. ह्या शहरातले प्रश्न महत्त्वाचे आहेत. आमच्या मुलीच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी जे कॅफे चालू आहे, कॅफेच्या माध्यमातून जे मुलींचं अवैध शोषण चालू आहे, ते कॅफे या ठिकाणी बंद झाले पाहिजेत. हे धंदे सर्व बंद होत असतील, या शहराला चांगली सुरक्षा मिळत असेल, या शहरातला बससेवा मिळत असेल, वान धरणाचं पाणी मिळत असेल, तर निश्चितपणे आम्ही त्या लोकांचं, सर्व लोकांचं स्वागत. सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उभाठाने पत्रकार परिषद घेत अटी व शर्ती भाजप समोर ठेवल्या आहेत. या विषयावर माजी महापौर व अकोला महापालिका निवडणूक प्रमुख यांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात असा दावा करत भाजप सत्तेची तयारी सुरू असल्याचे अप्रत्यक्ष सांगितले.
आज दुपारी शिवसेनेने काही अटींसह भाजपसोबत अकोला महापालिकेत सत्तेत सहभागी होण्याची तयारी दाखवली. यानंतर भाजपने शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे मान्य करत चर्चेतून मार्ग निघत असल्याचा दावा माजी महापौर व महापालिका निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेसोबत संभाव्य युती पाहता अकोला महापालिकेतील ही भाजप सेना युतीला उद्धव ठाकरे मान्य करतील काय असा प्रश्न अनुत्तरित आहे. तर दुसरीकडे वंचित भाजपसोबत जाण्याची शक्यता घटली असून बुधवारी वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यात येणार असून ते रात्री अकोल्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विजय अग्रवाल यांनी RRC न्यूज सोबत केलेला हा संवाद. मुझे प्रेस वालों ने कहा था कि हमें कुछ प्रतिक्रिया चाहिए, तो मैंने उन्हें कहा कि मैं सर्किट हाउस पे आ जाता हूँ, आप आ जाइए. किन मुद्दों पे बात हुई है, क्योंकि अभी फिलहाल में शिवसेना उद्धव ठाकरे के गठ है, उनकी तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ये कहा गया था कि आपकी तरफ से उन्हें कॉल गया है और उन्होंने कुछ शर्तें आपके सामने रखी हैं, अगर वो मान्य की जाती है तो वो बीजेपी के साथ जुड़ने को तैयार है. नहीं, हमारे सामने उन्होंने कोई शर्त रखी नहीं, कोई प्रस्ताव रखा नहीं. हमारी चर्चा जरूर हुई है और राजनीति में चर्चा होनी चाहिए. चर्चा के माध्यम से कई प्रश्न छूट जाते हैं तो वो अच्छी बात है राजनीति में. कि भाई वान का जो पानी है वो उनको रेगुलर यहाँ पे अकोला वासियों को मिलना चाहिए. हर जोन के अंदर हॉस्पिटल होने चाहिए महानगर पालिका की तरफ से. महिलाओं के लिए बसेस की व्यवस्था की जानी, ऐसे कुछ पॉइंट्स उन्होंने बोले और उनका कहना ये है कि ये पॉइंट्स पे जो भी कोई भी सपोर्ट करता है और जिनको उनको सपोर्ट चाहिए तो वो देने के लिए तैयार हैं, ऐसा उन्होंने कहा था. क्या बीजेपी के दरवाजे खुले हैं? देखिए, ये सब बातें इससे कई गुना ज़्यादा ऐसे काम है कि पिछले 2 वर्षों से भारतीय जनता पार्टी के नेतृत्व पंडित भाऊ सावरकर है, अपने आम खासदार अरुणजी धोत्रे है, इनके आकाश भाऊ फुनकर है, इनके नेतृत्व में कई काम चल रहे हैं. जी. इसके लिए हमें कोई किसके प्रस्ताव की ज़रूरत नहीं है. 3000 करोड़ रुपए के प्रस्ताव अकोला में है. सिटी बस का भी है, पानी का भी है, अंडरग्राउंड का भी है, अपने सांस्कृतिक भवन का भी है, तालाब अपने यहाँ पे स्विमिंग टैंक बन रहा है. ये सारी बातें अभी काम चालू है. बड़े बड़े रास्ते बनाने हैं, यहाँ पे सिटी बस चालू करनी है. तो मेरा कहना है कि महापालिका की प्रशासकीय इमारत बनाना है, पार्किंग की व्यवस्था करना है. ये सारे प्रस्ताव लाइन ऑफ है, काम चल रहा है. जी. तो अगर वही चीज़ें जो उन्होंने कही है वो ऑलरेडी बीजेपी कर ही रही है, करती ही आ रही है, तो अब देखना ये दिलचस्प होगा कि आगे ये किस मोड़ पर जाकर होता है, कि क्या होता है महानगर पालिका में. क्या भाजपा के साथ उद्धव ठाकरे गट शिवसेना जुड़ती है, ये देखना दिलचस्प होगा. अकोला महानगरपालिकेत गेल्या 3 वर्षापासून असलेल्या प्रशासकीय राजवटीचा काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. शहरात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तब्बल 3 वर्षानंतर महापालिकेत पुन्हा एकदा पदाधिकारी आणि नगरसेवकांची वर्दळ वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. नव्याने निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. या हालचालींचा एक भाग म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले महापौरांचे दालन अखेर उघडण्यात आले आहे. केवळ दालन उघडलेच नाही तर संपूर्ण महापौर कक्षाची साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. केवळ महापौरांचे दालनच नाही तर महापालिकेतील इतर महत्त्वाच्या विभागाचेही रूप पालटणार आहे. महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांचे केंद्र असलेल्या आमसभेच्या सभागृहाची दुरुस्ती करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. आर्थिक नियमांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती सभागृहाचीही दुरवस्था झाली असून तिथेही रंगरंगोटी आणि आवश्यक डागडुजी करण्याची गरज प्रशासनाने ओळखून कामाला सुरुवात केली आहे. गेल्या 3 वर्षापासून महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने केवळ प्रशासकीय कामकाज सुरू होते. मात्र आता पुन्हा एकदा नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची वर्दळ सुरू होणार असल्याने महापालिका परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. नवीन सत्ताधारी गट कधी विराजमान होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अत्यंत उल्हासित वातावरणात लिनेस क्लब ऑफ अकोल्याच्या वर्ष 2026च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारोह संपन्न झाला. या वर्षाचे क्लबचे ब्रीदवाक्य आहे 1 7 1 लक्ष्य उज्ज्वल समाजाचे निर्माण. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. लिनेस क्लब ऑफ अकोल्याच्या सन 2026च्या क्लब अध्यक्षा पदावर लिनेस राजश्री समणपुरे, सचिव लिनेस वनिता बिजवे, कोषाध्यक्ष लिनेस अलका उमाडे यांनी उत्साहात पदग्रहण केले आहे.
नवनिर्वाचित प्रांताध्यक्षा लिनेस कल्पनाजी देशमुख यांनी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व कार्यकारिणी मंडळाला शपथ दिली. माजी प्रांताध्यक्षा लिनेस स्वातीजी झुंझुनवाला यांच्या हस्ते नवीन सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नवनिर्वाचित क्लब प्रांताध्यक्षा लिनेस कल्पनाजी देशमुख आणि इतर सर्व माजी प्रांताध्यक्षा लिनेस हरविंदर कौरजी सेठी, लिनेस उषाजी बाहेती, लिनेस डॉक्टर ताराजी माहेश्वरी, लिनेस आशाजी विरवाणी, लिनेस सुनंदाजी गुप्ता व लिनेस स्वातीजी झुंझुनवाला यांचे टिळा लावून आणि पुष्पहार अर्पण करून मंगलमय वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी क्लबतर्फे तिळगुळ पदार्थ, संक्रांती थीमवर रांगोळी, लकी ड्रॉ आणि ब्लॅक ड्रेस कोट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तिळगुळ पदार्थ स्पर्धेत लिनेस सुलेखाजी गुप्ता, लिनेस प्रेमजी मुंदडा, लिनेस जयश्रीजी भारती, लिनेस रेखाजी शर्मा यांनी यश संपादित केले. रांगोळी स्पर्धेत लिनेस रेखाजी शर्मा यांनी बाजी मारली. ब्लॅक ड्रेस कोड लिनेस रत्नमाला रुईकर आणि श्रद्धाजी जोशी ह्या विजयी झाल्या. कार्यक्रमात 2 सेवाभावी प्रकल्प राबविण्यात आले, ज्यामध्ये लिनेस आशाजी पटेल यांच्यातर्फे 2 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिनाचे औचित्य साधून राजश्री समणपुरे यांच्या हस्ते 2 सैनिक कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. तसेच अकोला शहरातील प्रतिष्ठित एकता ज्वेलर्सच्या व्यवस्थापकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी क्लबसाठी 6 लकी ड्रॉ भेटवस्तू दिल्या होत्या. स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी लिनेस इंद्राणी देशमुख आणि लिनेस राजश्री देशमुख यांनी सांभाळली. क्लबच्या वार्षिक शुल्काची जबाबदारी लिनेस सुलेखाजी गुप्ता व लिनेस उमा बाजोरिया यांनी चोख पार पाडली. मकर संक्रांतीनिमित्त क्लबतर्फे हळदी कुंकू व वाण वाटपांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम विशेषतः बहारदार करण्यासाठी महासचिव नुपूर समणपुरे यांचा मोलाचा सहभाग लाभला. शेवटी क्लब सचिव लिनेस वनिता बिजवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कोषाध्यक्ष लिनेस अलका उमाडे यांनी वार्षिक बजेट सादर करून आभार प्रदर्शन केले. माजी अध्यक्षा लिनेस इंदुमतीजी मोहता यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. अत्यंत संगीतमय आणि दिमाखदार पद्धतीने लिनेस रत्नमालाजी रुईकर व लिनेस चंदाजी जयस्वाल यांनी सूत्रसंचलनाचे कार्य उत्कृष्टरित्या पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ध्वजवंदना लिनेस आशाजी पटेल यांनी केली, तर स्वागत गीत लिनेस रचनाजी खंडेलवाल यांनी सादर केले. अकोटनंतर प्रथमच नगर परिषद झालेल्या हिवरखेड व नगर परिषदेतील सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका 20 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकीत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला थेट MIM व काँग्रेस नगरसेवकांनी सूचक व अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात असून अकोल्यात पुन्हा एकदा छुप्या युतीची चर्चा रंगू लागली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून अनिता रवींद्र वाकोडे तर शिवसेना गटाकडून शीतल प्रमोद पोके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या उमेदवारांसाठी सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबी नाज अब्दुल सलमान तर अनुमोदक म्हणून MIMचे नगरसेवक आजम खान यांनी सह्या केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या निवडणुकीत अनिता वाकोडे यांना 4 मते तर शीतल पोके यांना 1 मत मिळाले. अकोट नगर परिषदेत मिळालेल्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानंतर अकोला महानगरपालिकेत भाजपला 10 जागांचा फटका बसल्याची चर्चा असताना हिवरखेडमधील या घडामोडींवर भाजप काय भूमिका घेते आणि वरिष्ठ नेते काय सल्ला देतात याकडे आता संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांची झालेली मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदली मॅटने रद्द ठरवली आहे. याविषयीचा निर्णय 17 जानेवारी रोजी लागला. त्यानंतर 2 आठवड्यात सरकारने लोखंडे यांच्या नियुक्तीविषयीचा निर्णय घेण्याचा आदेश दिला गेला. पण प्रवीण लोखंडे यांना इतकी घाई झाली होती की त्यांनी सरकारच्या आदेशाची वाट न पाहता जॉईनिंग केले. मॅटने 2 आठवड्यांचा अवधी शासनाला दिला असताना उपनिबंधक म्हणून प्रवीण लोखंडे हे कार्यालयातील सहकार खात्यात रुजू झाल्याची धक्कादायक माहिती असून यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. इतकेच नाही तर सरकारवरचा प्रवीण लोखंडे यांचा अविश्वास स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. न्यायाधिकरणाने प्रवीण लोखंडे यांची गडचिरोली येथील बदली आणि गितेशचंद्र साबळे यांची अकोल्यातील नियुक्ती असे दोन्ही आदेश रद्द केले आहेत. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करून 2 आठवड्यांच्या आत लोखंडे यांच्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तत्पूर्वीच अर्थात 19 जानेवारी रोजीच प्रवीण लोखंडे ही रुजू झाल्याने सहकार विभागात खळबळ माजली आहे. एकूण हा सर्व प्रकार अकोल्यात सहकार विभाग ताब्यात घेण्याचा प्रकार तर नाही ना, अशी चर्चा विभागात आहे. किसनराव हुंडेवाले हत्या प्रकरणात 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर 5 आरोपींची निर्दोष मुक्तता अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट गिरीश देशपांडे तसेच फिर्यादीकडून ॲडव्होकेट विनोद फाटे यांनी बाजू लढवली. गवडी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले 6 मे 2019 रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1000हून अधिक कागदपत्रांची आरोपपत्र न्यायालयात दाखल केली होती. सुनावणी दरम्यान 5 आरोपींच्या सहभागाबाबत कोणतेही ठोस व विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दीपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. आज झालेल्या अंतिम सुनावणीत या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात श्रीराम गावंडे, रणजित उर्फ छोटू श्रीराम गावंडे, विक्रम श्रीराम गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, विशाल शंकर तायडे, सतीश सुखदेव तायडे, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मयूर गणेशलाल अहिर आणि दिनेश बादलसिंग राजपूत यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोघे आरोपी रणजित गावंडे व धीरज प्रल्हाद गावंडे कोठडीत आहेत, तर इतर 8 आरोपींना आज पोलिसांनी निकालाच्या सुनावणीनंतर तत्काळ अटक केली आहे. बहुचर्चित अकोला येथे दिनांक 6 मे 19 रोजी भर दुपारी 11 वाजता चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये येथील प्रगत शेतकरी किसनराव हुंडीवाले यांचा निगृण खून, जो एक रिटायर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याचे इतर 9 साथीदार यांनी कार्यालयात त्यांच्या डोक्यावरती सिलेंडरचे घाव घालून त्यांचा निगृण खून केला होता. या खटल्यामध्ये आम्ही जवळजवळ एकूण 22 साक्षीदार तपासले आणि 10 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. माझ्या समवेत येथील जिल्हा सरकारी वकील देशपांडे, त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील देखील नरेंद्र धूत यांनी देखील काम पाहिले. आणि इतकंच नाही तर या खटल्यामध्ये जी भीषणता आणि क्रूरता मी आरोपींच्याकडून बघितली की मयताच्या डोळ्यात देखील त्यांनी टोचाचे वार केले होते आणि त्यामुळे ह्या अकोला शहरात एक घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज 10 लोकांना जन्मठेपेची शिक्षा मिळून न्यायालयाने देखील न्याय दिलेला आहे. सर, कुल कितने आरोपी थे और बाकी आरोपी का क्या हुआ? या खटल्यात एकूण 15 आरोपी होते. त्यातील 5 आरोपींच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्यामुळे आम्ही देखील न्यायालयाला विनंती केली होती की या 5 आरोपींच्या विरुद्ध फारसा पुरावा येत नाही. त्यातील 2 स्त्रिया देखील होत्या आणि म्हणून न्यायालयाने त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सर, आज ज्यांना जन्मठेप झाले त्याच्यामध्ये मुख्य नावं जी आहेत ती कोणती आहेत? त्यातील मुख्य आरोपी श्रीराम गावंडे हा अकोला शहरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून याने कार्यरत होता. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे, तसेच धीरज गावंडे, रणजित गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर गणेश अहिर, सूरज प्रल्हाद गावंडे हे 10 आरोपी होते आणि या 10 आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली, जन्मठेपेची शिक्षा दिली व वेगवेगळ्या कलमाखाली देखील दंड ठोठावलेला आहे. उर्वरित जे 4 आरोपी होते त्यांना 5 आरोपी होते, त्यातील 2 स्त्रिया होत्या. त्या 2 स्त्रिया आणि इतर 3 लोक यांच्या विरुद्ध फारसा पुरावा नसल्याने आम्ही न्यायालयात पारदर्शीपणे न्यायालयाला कळवलं की यांच्या विरुद्ध पुरावा नाही, त्यामुळे न्यायालयाने देखील त्यांची मुक्तता केलेली आहे. हा निकाल येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री शिवाजीरावजी कचरे साहेबांनी दिला आणि याच्यामध्ये आरोपीतर्फे बचाव साक्षीदार देखील तपासण्यात आला होता. परंतु हा बचाव साक्षीदार देखील आम्ही सरकारतर्फे उलट तपासणी घेऊन हा बचाव साक्षीदार न्यायालयाने त्याची साक्ष विश्वासार्ह मानली नाही.
यानंतर आरोपींना या निकालाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु आमच्या मते या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा असल्याने आमच्या मते हा निकाल बरकरार राहील। महाराष्ट्रातील अखिल गवळी समाजाने मी हा खटला चालवावा अशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली होती आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला फोन करून सांगितलं होतं की आपण हा खटला चालवावा। त्याचप्रमाणे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहिर साहेब यांनी देखील मला विनंती केली होती हा खटला चालवावा आणि त्यानुसार मी अकोला येथे गेल्या 3 वर्षापासून हा खटला चालवित होतो आणि त्याची आज शेवटी सांगता झाली आहे। माझ्या वडिलांचा निधन खून करण्यात आला होता, न्यास नोंदणी करायला येते। त्याबाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना समाजामार्फत निवेदन दिले होते की आम्हाला माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात येईल। त्यांनी हा खटला संपूर्णपणे व्यवस्थित चालवून आम्हाला आज न्याय दिला आहे, त्याबाबत मी त्यांचा खूप आभारी आहे। माननीय न्यायाधीश साहेब शिवाजी कशल साहेब यांनी आम्हाला न्याय दिला आहे, त्याबाबत मी त्यांचासुद्धा खूप आभारी आहे। उज्ज्वल निकम साहेबांचा खूप खूप आभारी आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। भाजप सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्यांना आमचा पाठिंबा, काँग्रेस आमदाराची ऑफर। महापौर पदाचे आरक्षण ठरविणार सत्ता कुणाची, गुरुवारच्या आरक्षणाकडे लागले आहे सर्वांचे लक्ष। उद्धव सेना महापालिकेत सत्तेत जाण्यासाठी आतुर, अटी व शर्ती ठेवत भाजप सोबत जाण्याची आमदार देशमुखांची तयारी। ठाकरे शिवसेनेसोबत चर्चा झाल्याचे विजय अग्रवाल यांना मान्य, भाजपचे निवडणूक प्रभारी दिसले चांगलेच टेन्शनमध्ये। किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणात 10 लोकांना जन्मठेप, 5 आरोपींची निर्दोष मुक्तता, जिल्हा न्यायालयाचा निकाल। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,44,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।